आपल्याला ज्या माणसानं साथ दिली ती म्हणजे संभा ड्रायव्हर तासगावचा. आतापर्यंत आपलं वासरू एवढं पळत असून गुलालात नव्हतं. लोकांना माहित होतं वासरू पळतंय, पण त्याला आतापर्यंत गुलाल काय लागला नव्हता. त्याच्यानंतर आपण विंग मध्ये ही गाडी पळवली काबाली बरोबर. त्यावेळेला आपण 4 नंबर गेला. त्यावेळेला पण संभा ड्रायव्हरनंच पायरा केला आणि संभा ड्रायव्हरनंच गाडी आणली. ती गाडी 4 नंबर त्यांनी ठेवली. नाळे ही व्यक्ती जे गरिबांची बैल पळतात ती उजेडात आणण्याचं काम हे नाळे करतात. आज जवळजवळ बरेच वर्ष झाले नाळे हे गरिबांची बैल उजेडात कशी येतील हे बघतात. आजपर्यंत ह्यांचं सहकार्य मोलाचं आहे. ह्यांना सपोर्ट करा. आपण अंगापूरच्या मैदानावरती आलोय आणि अंगापूरच्या मैदानावरती गुलाल भेटला या मालकांना. तर जाणून घेऊया मालक कुठून आलेत आणि मालकांचं सर्व अगोदर नाव जाणून घेऊया विकास नाळ यूट्यूब चॅनलवरती. तर नमस्ते. नमस्ते. सर्वप्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव राम अशोक माने, गाव बोंदावडे सातारा. परळी सातारा. तर अंगापूरचं मैदान कसं वाटलं तुम्हाला? सर्व अंगापूरचं मैदान छान उत्कृष्ट पद्धतीने पार पडलेलं आहे. फाट्या व्यवस्थित सोबर फाट्या आहेत. मैदान एकदम उत्कृष्ट पद्धतीने पार पडलं, त्यांनी छान प्रकारे पार पडलं. तर आजच्या या मैदानासाठी तुम्हाला पायरा कुणाचा लाभला सगळ्यात महत्वाचा? सगळ्यात मोठं सांगायचं म्हणजे आपल्याला ज्या माणसानं साथ दिली ती म्हणजे संभा ड्रायव्हर तासगावचा. आतापर्यंत आपलं वासरू एवढं पळत असून गुलालात नव्हतं. लोकांना माहित होतं वासरू पळतंय, पण त्याला आतापर्यंत गुलाल काय लागला नव्हता. त्याच्यानंतर आपण विंग मध्ये ही गाडी पळवली काबाली बरोबर. त्यावेळेला आपण 4 नंबर गेला. त्यावेळेला पण संभा ड्रायव्हरनंच पायरा केला आणि संभा ड्रायव्हरनंच गाडी आणली. ती गाडी 4 नंबर त्यांनी ठेवली. त्याच्यानंतर थोडंसं आमचं फिसकटलं. त्याच्यानंतर कालांतरानं परत संभा ड्रायव्हरनं थोडंसं आमचं सममिलन झालं. परत प्रत्येक गोष्ट आमची संभा ड्रायव्हरनं ऐकून घेतली. त्याच्यानंतर ते आम्ही आत्तापर्यंत गटातच राहत होतो, पण गाडी काय फायनल राहत नव्हती. सीमीला गाडी मार खात होती. कशामुळे कायमुळे ते आपल्याला काय माहीत नाही. बैल कमी असू काय असू, आज बैल 3 नंबरामध्ये राहिला. गाडीचे चालक संभा ड्रायव्हर तासगाव यांनी गाडी हाणली. तर मित्रांनो ह्या गाडीचे ड्रायव्हर शेत काय सांगाल कशामुळं गाडी आज सेमीला जी मार खात होती ती फायनलला राहिली? त्याला पण बैल पुरत नव्हता. आज बैल पुरला, चांगला गाळा दिला बैलानं. त्या पण चांगली दोन्ही पण बैल शानी होती पाहणारी, चांगली गाडी पळाली. तर काय अपेक्षा काय तुम्ही काय ठेवलेली आणि तुम्ही काय ठेवलेली जाणून घेऊया. नाही, बैल चांगलाच पळतोय हो. आणि बैलाला बैल असलं की बैल राहणारच. आतनं गाडी ओढतो का तर ओढतोच. कशी पळली आज? किती तासानं होती काय? आज गाडी सवच्याच खांद्यानं लागलेली. 3 फेर. गटाला 4 नंबर तास, सेमीला 6 नंबर तास आणि फायनलला 4 नंबर तास. सवच्याच खांद्यानं गाडी पळाली आज, चांगली पळाली. तुम्ही काय मैदानावरती पाऊल ठेवताना काय अपेक्षा केली ती? अपेक्षा तर प्रत्येक जण ठेवतो काहीतरी गुलाल व्हावा म्हणून, पण आतापर्यंत गुलाल नव्हता झाला. आता त्यानं करून दिला. आता इथून पुढे बघूया. पहिला दुसरा असं काय असेल? दुसरा गुलाल दुसरा गुलाल संभानानंतरचा दुसरा गुलाल येऊ. आणि ह्याला साथ देणारा बैल सम्राट म्हणून आहे, पप्पू शेट मांगरूळ यांचा सम्राट. त्यानं याला चांगली साथ दिली. तर आज ही अंगापूरची मुलाखत आणि अंगापूरचं मैदान या ठिकाणी. तर येणारे मोठं मैदान आहे, तर त्याची काय तयारी आहे का? काय मोठ्या मैदानाची पेडगावची तयारी ती संभानानाकडेच आहे. संभानाना जो आता इथनं पुढे विषय घेईल, संभानाना जो म्हणत ती पूर्व दिशा राहील. म्हणजे फिक्स आमचा विषय आता फिक्स संभानानाचाच विषय. तो जी एक गोष्ट करेल ते विषय, तो म्हणला नाही पळायचं नाही पळायचं. ते म्हणले इकडे पूर्व की तिकडे जायचं. हो. तुम्ही म्हणायचं नाही बाबा मला इकडे जायचं नाही, म्हणलाय का त्यांना? नाही, असं म्हणलंच नाही आम्ही. आणि आता त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. त्यांनी सांगितलं मी करू त्यात बैल अजिबात आम्ही सांगणार नाही. काय त्याचे ते बोलवतात, आम्ही येतो. त्यांचे तेच करणार आहेत सगळं. कशामुळे एवढा त्यांचा विश्वास आहे तुमचा? दोन्ही गुलाल त्यांनीच करून दिले. प्रत्येक मैदानात गट पास बी त्यांनीच करून दिलेत जिथं. आणि विषय कसा असतो, प्रत्येक ड्रायव्हर लागतो. प्रत्येक ड्रायव्हरला आपण नाव ठेवत नाही. प्रत्येक ड्रायव्हर त्या ह्यानं गाडी आणतो. कुठल्याही ड्रायव्हर आपल्याला नाव ठेवायचं नाही. पण जे संभानानं जो विषय केला तो उत्कृष्टच केला.
ते म्हणतील तेच पूर्व दिशा, ते म्हणतील ते पूर्व दिशा. ह्याचं कारण आहे तर ते गुपित आहे. दोन गुलाल हा. आतापर्यंत दिलेत. हा. हे आपण उघड आहे जे जाहीर आहे ते हा. सगळं. तर काय सांगाल, ही तुमची खरेदी आहे का कसं? हे जो आपला बैल आहे हम्म. हा आपण खरसुंडीतनं घेतलेलं वासरू होतं हे. हम्म. हे आमचा एक मित्र आहे आसनगावचा बंटी ड्रायव्हर म्हणून, त्याच्याकडे वासरू होतं. हम्म. वासरू कालांतरानं थोडंसं तिथं खराब झालेलं. त्याच्यानंतर वासरू आम्ही हे खरेदी केलं. वासरू आत्ता 2 नावं पळतं, किरण फौजी नुने आणि अशोक माने सातारा बोंधावडे, श्रीराम दूध डेअरी सातारा, ह्या नावावर गाडी पळती. मुळात पहिला जो आमचा विषय तो आमचा फौजी किरण ड्रायव्हर, किरण फौजी नुने, त्या नावावर एक गाडी पळती. त्यांचा पण ह्यात मोलाचा वाटा आहे. आसनगावचा बंटी ड्रायव्हर त्यांचाही मोलाचा वाटा आहे. तर आतापर्यंत तुमचा हा लाडका कोणाच्या गळ्यात पाळलाय? आतापर्यंत ह्यो 4x4 काबाली, आज सम्राट पळाला, बरीचशीच बैल झाली अशी. 4x4 गजा झाला संभाजीनगरचा. त्याच्यानंतर कबीरावर पळाला, सागर शेठ राजे गाडगे मुरुम त्यांच्या कबीरावर पळाला, त्यांच्या काबालीवर पळाला, सगळ्यांवर बैल पळाला. आता कोणासोबत पाहण्याची इच्छा आहे तुमची काय? आता सगळ्यांवर पाळण्याची इच्छा आहे. तरी एक टॉपचं नाव काहीतरी असेल ना बाबा, आमका नाही प्रत्येक नाळे नंदी हा देव अवतारच आहे. कुठल्याही नंदीला नाव ठेवायचं नाही. प्रत्येक जण म्हणतो देव, हा पण देवच आहे. कुणाला काय म्हणायचं, प्रत्येक नंदी हा देव आहे. कुठलाही नंदीनं ह्याच्याबरोबर चालणारा नंदी आपण त्याच्याबरोबर आपण पायरा करणार. त्याला 1 रुपया न घेता आपण हा पायरा करणार. तर मित्रांनो, बिना वायदी ह्यो पाळणार आहे, हिथून पुढे पाळणार का लाईफ टाइमलाच पाळणार? लाईफ टाईम बिना वायदी. बिना वायदी 1 रुपया येणार. मित्रांनो, संपर्क देऊ का तुम्हाला? घ्या, चला ठीक, संपर्क सांगा त्यांना. या पोतेकर सर या. त्यांना बिना वायदीचा जर कुणाला आपला भेटत असेल किंवा पाळण्यासाठी, ह्या दाटीचं जर का वासरू कोणाचं पाळणार असेल तर त्याला आपण बिना वायदीचं वासरू देणार. उजवीनं जो असेल त्याला आपण बैल देणार. तुमचा हा दांडी आहे. डावीचा खाण फिट, आतनं बाहेरनं कसा पण आणायचा. उजवीला ह्याला जोडायचा, त्याला जोडायचा. हा उजवीचा दुसरा बैल पाहिजे त्याला. बोलतील ते. नाव सांगा तुमचं. संजय पोतेकर. आता गुलाल लागलाय तुम्हाला, सगळा पूर्ण केलाय माता सगळा लाल म्हणजे गुलाबी झालाय. बैल आपलाच आहे. काय वाटते? ते वासरू लय दिवस झालं, फक्त लक्षात येत नव्हतं कोणाच्या. आज पूर्ण त्यानं सगळ्या गाड्या चांगल्या गाड्या मारल्या आहेत त्यानं. म्हणजे कशी त्यांना विचारा ओळख कशी संबंध आहेत. गुरु माझा तो पहिला. काय वाटतं असं मुलाखतीमध्ये असं कुणी गुरु म्हणणं किंवा शिष्य? नाही, त्यांचं आज सार्थक झालं. त्यांचं सार्थकच झालं. आज लय गाडी पळाली त्यांची. काय म्हणताय बाबा? हे लंगोटी मैत्री आहेत बघा, हे दोघच असते सर. म्हणजे हे दोघं कुठे फिरतात, कुठे फिराय काय सांगा की आता मी काय नाही, तुम्ही सांगा. तेच मालक आहेत त्यांना. ते नाही जास्त काय म्हणतो? चांगली गाडी पळाली, बैल लय चांगला पळतोय. लय दिवसात बैल डोक्यात होतं, बैल पळतोय लय, तर लक्षात येत नव्हतं कोणाच्या. आज लय बैल पळाला. तर किती दिवसात ह्याला पळवताय, काय करताय? म्हणजे 10 दिवसात आपण बैल पळवतो. 10 दिवस त्याला ब्रेकवर, 10 दिवसानंतर पळवायचं. सकाळी आल्या हे विजय पोतेकर शेंद्रे त्यांनी सांगितलेलं आज 1 करायचा. 1 नाही पण राहिली गाडी. कितवा केला आता? 3 नंबर केला. 3 नंबर केला. तर मित्रांनो, ही मुलाखत कशी वाटली थोडक्यात सांगा. पूर्ण कमेंट बॉक्स रिकामा ठेवतो. मी अमक्या गावातून तुमची मुलाखत पाहिली, अशी वाटली मला. कसं तुम्हाला जी वाटली ते सांगा. आणि ही बैल आमच्या सोबत पळावा किंवा काय असं, त्यासाठी तुम्हाला जे वाटते लिहा. आणि नाळे ही व्यक्ती जे गरिबांची बैल पळतात ती उजेडात आणण्याचं काम हे नाळे करतात. आज जवळजवळ बरेच वर्ष झाले नाळे हे गरिबांची बैल उजेडात कशी येतील हे बघतात. आजपर्यंत ह्यांचं सहकार्य मोलाचं आहे. ह्यांना सपोर्ट करा, लाईक करा. मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, लाख मोलाचा शब्द या ठिकाणी माझ्या
बद्दल ह्यांना व्यक्त केला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो आणि याच ठिकाणी मुलाखत संपली असं जाहीर करतो.